नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत, सर्व इंग्लिश मिडियमच्या मुलांचा. आणि या तासाला आपण इंग्लिश मिडियमची मराठी विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आणि ती सोडवण्यासाठी 3 तासाची वेळ ही आपल्याला दिली जाणार आहे. मित्रांनो, यासारख्या नवनवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर इतर विषयांच्याही बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन करूनच आपल्याला हा पेपर सॉल्व करायचा आहे. विभाग 1 गद्य विभाग. प्रश्न पहिला अ. उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा 2 गुणांसाठी. एक उतारा या ठिकाणी दिला जाईल. तो उतारा वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती सोडवायच्या आहेत. बघा, तो उतारा आपल्या पाठ्यपुस्तकातलाच आहे आणि दिलेल्या सर्व कृतींची उत्तरं याच ठिकाणी आहेत. आपल्याला ती फक्त शोधायची आहेत. बघा, दुसरी कृती आकृतिबंध पूर्ण करा. स्वमतासाठी तिसरा प्रश्न असेल आपल्याला. या उताऱ्याच्या आधारे आपण सहज लिहू शकतो. त्यानंतर आ भाग. उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कोणते लिहा. त्यानंतर ई भाग. अपठित गद्य. उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 2 गुणांसाठी आपल्याला एक आकृतिबंध दिलेला आहे, कृती दिलेली. ते आपण उताऱ्याच्या आधारे सोडवायची. बघा हा उतारा. त्याचं वाचन करायचं आहे आणि दिलेल्या कृतीची उत्तरं आपण लिहायची. त्यानंतर दुसरा कृती कधी ते लिहा. उताऱ्याच्या आधारेच याही प्रश्नाचं उत्तर आपण लिहिणार आहात. या ठिकाणी लिहून दाखवलेले. विभाग 2 पद्य विभाग असेल. प्रश्न दुसरा अ. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 2 गुणांसाठी आपल्याला योग्य पर्याय निवडा दिलेले आहेत. 4 पर्याय आहेत, त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडून ते विधान कंप्लीट करायचे. या कवितेच्या आधारे आपल्याला त्या कृती सोडवायच्या आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकातलीच कविता आहे बघा. पुढची कृती दिलेली आहे, कृती करा. त्यानंतर कवितेतील शब्दांचा अर्थ लिहायचा आहे. 2 गुणांसाठी 4 शब्द दिलेले आहेत. चौथा प्रश्न असेल काव्य सौंदर्यासाठी 2 गुणांचा. कवितेच्या 2 ओळी दिलेल्या आहेत आणि त्याचा आपल्याला अर्थसौंदर्य स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर आ भागामध्ये आपल्याला विचारले जाईल, खालील 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. योगी सर्व काळ सुखदाता किंवा हिरवगार झाडासारखं. या दोघांपैकी एका कवितेवर आधारित आपल्याला या कृती सोडवायच्या आहेत. या ठिकाणी मी दोन्ही कवितेचे आधारे उत्तरं दिलेली आहेत. चौथा असेल कविता आवडण्याचं वा न आवडण्याचं कारण लिहा. कविता आवडली असं म्हणायचं आणि का आवडली ते आपण 2-3 ओळींमध्ये त्या कवितेच्या आधारे स्पष्ट करायचे. आपण ती कविता अभ्यासलेली आहे.
त्यानंतर दिलेल्या शब्दांचा अर्थ लिहायचा आहे. कोणत्याही एकाच कवितेचं करायचं आहे. मी उदाहरणादाखल तुम्हाला दोन्ही कवितांचं या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. त्यानंतर विभाग 3 स्थूल वाचन प्रश्न 3 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. त्यामध्ये 3 प्रश्न दिले जातील. त्यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची आपल्याला 3-3 गुणांसाठी उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर विभाग 4 हा भाषाभ्यास विभाग असेल. त्यातला प्रश्न 4 अ बघा. व्याकरण घटकावर आधारित कृती आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहे. खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. वाक्य रूपांतर करा. यासारखे प्रश्न या घटकात येतील. त्यानंतर वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. भाषिक घटकावर आधारित कृती हा आ भाग असेल प्रश्न 4चा. त्यात पहिलं शब्दसंपत्ती, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वचन बदला, लेखन नियमानुसार लेखन, विरामचिन्हे यासारखे प्रश्न असतील. विभाग 5 आपला उपयोजित लेखनासाठी असणार आहे. त्यामध्ये दिलेल्या कृती बघा. पहिलं पत्रलेखन 6 गुणांसाठी. दिलेलं निवेदन वाचायचं आहे आणि त्यावर आधारित पत्र आपण लिहायचं आहे. 2 पत्र या ठिकाणी दिले जातील. त्यापैकी कोणतंही एक पत्र आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे. त्यालाच और सारांश लेखन असेल. प्रश्न पहिल्याचा अपठित उतारा जो काही आहे त्याचा सारांश लेखन करायचं आहे. आ भागामध्ये आपल्याला कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत 10 गुणांसाठी. पहिली असेल जाहिरात लेखन, दुसरं बातमी लेखन, त्यानंतर कथालेखन, लेखन कौशल्य म्हणजेच निबंध लेखन 8 गुणांसाठी. प्रसंग वर्णन दिलेले आहे. त्यानंतर आत्मकथन निबंध वृक्ष या विषयावर निबंध लिहायचा आहे. आणि तिसरा आहे वैचारिक निसर्ग आपला गुरु. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची इंग्लिश मिडियमच्या मुलांची मराठीची प्रश्नपत्रिका बोर्डाची उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.